ऐका ना, आज आपण बनवणार आहोत एकदम सिंपल पद्धतीची पण चवीला अप्रतिम असणारी ही अंडा करी. तर आज आपण एकदम स्पायसी झणझणीत ढाबा स्टाईल अंडा करी कशी बनवायची घरच्या घरी ते आज आपण बघणार आहोत. एकदम सिंपल आहे, कमी साहित्य, कमी मसाल्यात ही रेसिपी बनवून तयार होते. चला तर मग पटकन सुरुवात करू आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. तर बघा सगळ्यात आधी तर एक तवा घेतलेला आहे. गॅसवर तवा ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये 2 कांदे छान पातळ चिरून ॲड करायचे आहेत. थोडंसं अर्धा चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे. त्यानंतर कांदे छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत कांद्याचा पूर्णपणे कलर चेंज होत नाही तोपर्यंत कांदे छान भाजायचे आहेत. तर बघा कांदे छान भाजले आहेत, पण मी बाजूला काढून ठेवले नाहीयेत. कांदे तव्यावरच आहेत. आता थोडीशी जागा करून घेतली. त्याच्यामध्ये अर्धा वाटी इतकं खोबरं पातळ चिरून घ्यायचं आणि तो पण भाजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे. खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर बघा खोबरं छान लाल झालेलं आहे. आता याच्यामध्ये ना मी बाकीचे काही थोडेसे मसाले ॲड करणार आहेत. एकदम कमी मसाला वापरणार आहे इथे मी. तर बघा इथे मी 4 ते 5 लवंग घेतलेले आहे, 10 ते 12 काळी मिरी घेतलेली आहे, 2 हिरवी इलायची ॲड करायची आहे. बस एवढंच मसाला आपल्याला इथे ॲड करायचा आहे. थोडंसं 1 मिनिटापर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. आता हे मसाला आपल्याला थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर पॉटमध्ये ॲड करायचा आहे. तर बघा मसाला इथे बऱ्यापैकी थंड झालेला आहे. आता मी पॉटमध्ये ॲड करून घेणार आहे. तर इथे मी पूर्ण मसाला ॲड करून घेतलेला आहे. आता याच्यामध्येच 6-7 इतके लसूण कळ्या ॲड करायच्या आहेत. एक मुठभर इतकी कोथिंबीर धुवून ॲड करायची आहे. थोडेसे कोथिंबीरीचे देठंसुद्धा ॲड करून घ्यायचे. त्याच्याने भाजी छान होते. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 इंच इतकं अद्रकाचा तुकडा बारीक कट करून ॲड करायचा आहे. अर्धा चमचा इतकं जिरे ॲड करायचं आहे. मिक्सरला लावून छान बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघा इथे मसाला वाटून घेतलेला आहे. छान असा एकदम सॉफ्ट मसाला वाटायचा आहे. मसाला तयार झालाय. आता लगेच भाजीला फोडणी घालूया. त्यासाठी बघा गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे, 2 टेबलस्पून इतकं. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे वाटून घेतलेला मसाला आहे तो ॲड करायचा. आधी थोडंसं टाकून बघायचं. तेल छान गरम झालं असेल तर बाकीचं सगळं मसाला इथे ॲड करून घ्यायचे. तर बघा इथे मी पूर्ण मसाला ॲड केलेला आहे. आता आपल्याला हा मसाला 2-4 मिनिटापर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत मसाल्यातलं तेल सेपरेट होत नाही, तोपर्यंत मसाला छान कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मसाला जेवढा छान भाजला जातो तेवढी भाजीला तर्री येते. त्यासाठी मसाला छान भाजायचा तेलामध्ये. तर बघा इथे मी छान मसाला भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मसाल्यातलं तेल पूर्णपणे सेपरेट झालेलं आहे. आता याच्यामध्ये बाकीचे काही मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा इतकी हळद ॲड केलेली आहे. 1.5 चमचा मिरची पावडर ॲड करायचा आहे. तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करून घ्या मिरची पावडर. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर. बस एवढेच मसाले आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे. थोडंसं 1-2 मिनिटापर्यंत तेलामध्ये छान मसाले परतून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो ॲड करायचा आहे आणि परत 2-3 मिनिटासाठी हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर बघा इथे मी टोमॅटो ॲड केल्यानंतर मीठ ॲड करणार आहे. कारण टोमॅटो ॲड केल्याच्या नंतर मीठ ॲड केल्याने टोमॅटो छान सॉफ्ट होतो आणि लवकर सुद्धा शिजतो. त्यासाठी मी टोमॅटो आधी ॲड केलं आणि त्यानंतर मीठ ॲड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला जोपर्यंत पूर्णपणे टोमॅटो मॅश होत नाही, छान अशी ग्रेव्ही तयार होत नाही, तोपर्यंत या ग्रेव्हीला शिजवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये ना ग्रेव्ही छान शिजली पाहिजे, जळाली नाही पाहिजे. त्यासाठी ते मी अर्धा वाटी इतकं पॉटमध्येच पाणी ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये जो मसाला लागलेला आहे, पूर्ण मसाला त्याच्यातला मी धुवून ॲड केलेला आहे भाजीमध्ये. आता आपल्याला छान हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर झाकण लावायचं आहे. झाकण लावून जोपर्यंत मसाल्यातलं पूर्णपणे तेल सेपरेट होत नाही, तोपर्यंत छान मसाला शिजवून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी झाकण लावून घेतलेलं आहे आणि मसाला शिजवण्यासाठी ठेवलेला आहे. मध्ये-मध्ये तुम्ही चेक करून घेऊ शकता मसाला. तर बघा मसाला शिजत आहे तोपर्यंत इथे मी अंड्यांना कट करून घेणार आहे. म्हणजे आपला जो मसाला आहे ना अंड्याच्या आतमध्ये जाईल आणि छान अंड्याला फ्लेवर येईल. म्हणून बघा इथे मी तळणार नाहीयेत अंडे, पण त्यांना कट लावून घेतलेला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता अंडेसुद्धा कट करून झालेत आणि मसालासुद्धा खूप छान इथे तयार झालेला आहे. मसाल्यातला तेल पूर्णपणे सेपरेट झालेला आहे आणि टोमॅटो पण छान मॅश झाले आहेत. आता एकदा मी हे सगळं परतून घेतले, छान ढवळून घेतलेले, मसाला मिक्स करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण उकडून ठेवलेले अंडे ॲड करायचे आहेत. छान अंड्यांना मसाल्यामध्ये 4-5 मिनिटापर्यंत असंच परतून भाजून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये मसाल्याचा पूर्ण फ्लेवर जातो, अंड्याला एक छान चव येते. तर बघा हे सगळं मी 4-5 मिनिटापर्यंत भाजून घेतलंय मसाल्यामध्ये. आता याच्यावर आपल्याला झाकण लावायचं आहे. आणि 2-3 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. तर बघा इथे 2-3 मिनिटं झालेले आहेत. छान अंडे वाफवून झाले आहेत आणि बघा तेल पण छान सुटलेलं आहे.
आता याच्यामध्ये आपल्याला जेवढी ग्रेव्ही लागणार आहे तेवढं पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी जवळपास 1 ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे. हे सगळं आपल्याला छान ढवळून घ्यायचं आहे आणि 1-2 उकळी येईपर्यंत भाजीला शिजवून घ्यायचं आहे. पाणी खूप जास्त ॲड करायचं नाही. छान घट्टसर आपल्याला इथं ग्रेव्ही बनवायची आहे. जशी ढाब्यावर मिळते की नाही तशीच ग्रेव्ही बनवून तयार करायची आपल्याला. तर बघा हे सगळं मी ढवळून घेतलेलं आहे. आता 1 ते 2 उकळी येईपर्यंत भाजीला छान शिजवून घ्यायचं आहे. जेवढी भाजी शिजते ना तेवढीच भाजीला तर्रीसुद्धा छान येते. तर बघा भाजीला छान उकळी यायला लागलेली आहे. परत एकदा हे सगळं मी ढवळून घेणार आहे आणि परत ढवळून घेतल्यानंतर 4-5 मिनिटापर्यंत अजून एकदा शिजवून घ्यायचं आहे. तर इथे परत 5 मिनिटापर्यंत भाजीला मी छान शिजवून घेतलेलं आहे. पूर्ण इथे मी पाणी ॲड केल्यानंतर 10 ते 12 मिनिटापर्यंत भाजीला छान शिजवून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर. आणि तुम्ही इथे बघू शकता आपली जी ग्रेव्ही आहे किती छान दाटसर ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर्रीसुद्धा मस्त आलेली आहे. वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि गरमागरम आपली अंडा करी बनून तयार झालेली आहे. तुम्ही याला भातासोबत खाऊ शकता किंवा पोळ्यासोबत, पराठेसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा एन्जॉय करू शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. थँक यू.